साहेबांचं देखील आगमन. प्रचंड चाहते सावळे हेदोली विभागामध्ये क्रिकेटचा आणि दरवर्षी या विभागाची ज्या मॅचेस आपण पाहिल्या डेच्या मॅचेस, पहिली मॅच असायची डिसेंबरला गणेशदादांच्या वाढदिवसानिमित्त 5 ते 8 डिसेंबर ही तारीख, आणि या तारखेपासून सावळे हेदोली विभागामध्ये मॅचेसला सुरुवात व्हायची आणि एका वर्षामध्ये किमान 7 ते 8 टुर्नामेंट डेच्या या विभागामध्ये दरवर्षी आपण पाहतो. आणि दरवर्षी गणेशदादा मोडक यांची नाईट टुर्नामेंट देखील, आणि यावर्षी त्रिमूर्ती या स्पर्धेचे आयोजक भानुदाजी धुळे साहेब, पात्र जिल्हा परिषद वॉर्ड प्रमुख, त्यानंतर माजी सरपंच तथा युवा सेना उपतालुका अधिकारी विलाजी मोडक, आणि त्याचबरोबर धडाडीचं नेतृत्व डॅशिंग सावळे हेदोली ग्रामपंचायतीचे सदस्य गणेशदादा मोडक. आणि फटाक्यांची आतिषबाजी पहिल्या सामन्याच्या सुरुवातीला, आजच्या रात्रीची सुरुवात जोरदार फटाक्यांची आतिषबाजी आणि धूमधडाक्यात आमदार ट्रॉफी नाईट 3, आणि या तिसऱ्या रात्रीचा शुभारंभ होईल तो बिरदोले वर्सेस अंजप या मॅचने. आज खरं तर आजचा दिवस खास आहे, तो मात्र सावळे क्रिकेटचं भवितव्य, जो लेदर बॉल देखील चांगलं खेळतो, अनुज रवी मोडक याचा आज वाढदिवस आहे. अनुज रवी मोडक, अनुज बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दोन टीम 12th मॅन या ठिकाणी बिरदोलेचे उपस्थित झालेले, अंजपचे उपस्थित झालेले. 12th मॅनला रिक्वेस्ट आहे की मॅच होईपर्यंत आपण स्टेज सोडू नका. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि ती आमचे दोन्ही अंपायर्स त्यांना देखील मॅचसाठी शुभेच्छा. राहुल जोगले आलेले आहेत अंजप बीचे, अंजप ए टीमला सपोर्ट करण्यासाठी. आणि गेम ऑन, टाइम इथून लावण्यात आलेला आहे 7:47, 7:47 झालेले. 7:50ला तरी किमान पहिला चेंडू पडला पाहिजे. 2 मिनिटात फील्ड सेट करून घ्या स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप संघ. 20 मिनिटात 4 ओव्हर कंपल्सरी आपल्याला कंप्लीट करायच्यात, कारण टाइम लिमिट असणार आहे. कालची रात्र व्यवस्थितपणे पार पडली, काल लवकर सामने कंप्लीट झाले, कारण टाइम मॅनेजमेंट सर्व टीमने व्यवस्थितपणे तिथे ॲडजस्ट केला. आणि आता टीम स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप विदाउट लॉस ऑफ टाइम, कॅप्टनने सर्व खेळाडूंना सूचना केल्यात, फिल्डिंग पोझिशन सेट झाले आणि सलामीच्या भूमिकेत कल्पेश कालेकर आणि त्यांच्या साथीला तो विवेक कालेकर. कल्पेश कालेकर राईट हँड बॅटर, विवेक कालेकर लेफ्ट हँड बॅटर, आणि 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये. टीम मोरिया 11, मोरिया कलेक्शन 61 भाऊचं दुकान, पियुष 11 बिरदोले या नावाने आज संघ खेळतो. जनार्दन कालेकर दादा यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आमदार ट्रॉफी मध्ये 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आणि आता फील्ड सेट झालेली आहे 7:48, 2 मिनिटात बॉलर इथून रेडी होईल आणि 7:50ला बरोबर पहिला चेंडू या मॅचचा पडेल. खरं तर या वर्षीच्या नाईट हंगामाला सुरुवात झाली आणि या वर्षी खरं तर एक सुसाट फॉर्म मध्ये आहे तो मात्र मोरिया कलेक्शन 61 भाऊचं दुकान, पियुष 11 बिरदोले. दामतची नाईट टुर्नामेंट कोण विसरेल, काय जबरदस्त खेळ केला होता तो मात्र बिरदोले टीमने ट्रॉफी जिंकली, फायनल खेळले होते. आणि त्यानंतर मात्र खरं तर कर्जत तालुक्याच्या बाहेर जाऊन ज्यावेळी चांदईने ट्रॉफी जिंकली, स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर चषक, त्यानंतर त्या टीमचं कौतुक झालं. पण त्याच ग्राउंडवरती त्यानंतर पुढच्या आठवड्यात लगेच ज्या टीमने जोवेली टीमला पराभूत करून दापिवलीच्या मैदानावरती ट्रॉफी जिंकली होती तो बिरदोले. मैदानाच्या आतमध्ये गेम ऑन, 5 4 3 2 1. लेट्स प्ले, लेट्स बिगिन द गेम. फर्स्ट ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज तो प्रवीण पथारे, ऑलराऊंडर अष्टपैलू अंजप टीमचा, आणि त्याच्या विरोधात सामना करेल तो राईट हँड बॅटर कल्पेश कालेकर. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, शरीरावरती लागला, मागे खेचण्याचा प्रयत्न होता. खरं तर बॅट आधीच फिरवली गेली, कारण शॉटसाठी स्ट्रोक खेळण्यासाठी खरं तर आधीच मुवमेंट झाली, त्या कारणास्तव चेंडू शरीराचा वेध घेणारा ठरला आणि पहिला डॉट बॉल. स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप प्रवीण पथारे अष्टपैलू खेळाडू, कित्येक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात आणि हे मैदान नेहमी अंजपकरांना लकी ठरलंय. डेच्या टुर्नामेंट देखील लगातार 2 वर्ष पहिल्या क्रमांकाचा मानकरी होता या मैदानावरती अंजप, आणि गेल्या वर्षी नाईट टुर्नामेंटचा फायनल खेळणारा रनर अप होता तो अंजप. चांगला स्ट्रोक मारलाय कल्पेशने, समोर मारलाय लॉंग ऑफ कडे मारुती माळी, 40+ चे खेळाडू आहेत, भरपूर वर्ष अंजप क्रिकेटसाठी योगदान अजूनही खेळतात त्याच एनर्जीने. 2 बॉल आणि पहिली सिंगल ओपन.
खरं तर अंजप आणि बिरदोला टीम मध्ये याआधी हेड टू हेड बऱ्याचशा मॅचेस झालेल्या आहेत. आय थिंक माझ्या माहितीप्रमाणे बिरदोले संघाने देखील कित्येकदा अंजपला हरवलं आणि अंजपने देखील बिरदोले संघाला बिरदोलेच्याच ग्राउंडवरती हरवलेलं आहे. त्यामुळे आता दोघांमधील खरं तर इतका संघर्ष आपण आधी पाहिलेला आहे, पण बिरदोले संघ बराच वेळेला हवी ठरलेला आहे. आज खरं तर स्वर्गीय बास्केटबॉल अंजप संघ त्या ताकदीने उतरलाय की बिरदोले संघ नाईट टुर्नामेंटमध्ये पहिल्यांदा त्यांच्या समोर आहे आणि प्रवीण पथारे 2 बॉल देतोय फक्त धाव एक. विकेट कीपरकडे चेंडू निसटला. 1 रनचा कॉल केला कल्पेशने. वेगवान रन कंप्लीट केली. ही हुशारी आहे फलंदाजांची. विकेटच्या दरम्यान सिंगल कंप्लीट 3 बॉल 2 धावा. कल्पेश कालेकर आणि त्याच्या साथीला विवेक कालेकर या जोडीला तुफानी मारा करावा लागेल आणि दोनही फलंदाजांसाठी अर्थात संपूर्ण टीमसाठी फलंदाजी करणाऱ्या टीमला मोरिया कलेक्शन 6161 भाऊचं दुकान स्वतः भावेश कालेकर यांच्या वतीने 3 लगातार षटकार मारले तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज. शॉट मारलाय समोर. मारुती धावतोय आणि त्याच्या हातात चेंडू आलाय. फेक करतोय. थोडं कॉलिंग चुकीचं ठरत होतं. विवेकने मागे पाठवलं कल्पेशला. फक्त धाव मिळेल ती एकच. आतापर्यंत सिंगलने गेम खेळतोय मोरिया कलेक्शन 6161 भाऊचं दुकान पियुष 11 बिरदोले. संयम राखलाय. 5 ओव्हरची मॅच आहे. त्यांना माहिती की एखादी दुसरी ओव्हर आणि प्रवीण पथारेचा क्रिकेटमधला गोलंदाजीचा परफॉर्मन्स या टीमला माहिती आहे. त्यांना माहिती की एक चांगला बॉलर आहे. पॉवर प्लेची ओव्हर संयमाने खेळले, थोडं सेट झाले. जांभलीचा माळ या मैदानावरती चांगली टोटल ते उभारू शकतात. विवेकच्या बॅटमधून मिड ऑन मध्ये पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल खरं तर मिस केला. सुभाष होते त्या ठिकाणी. परत एकदा सिंगल. 5 चेंडू कंप्लीट झालेत आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा आहेत. मात्र पियुष 11 मोरिया कलेक्शन 6161 बिरदोले संघाच्या 4 सिंगल आल्यात. कल्पेश कालेकर खरं तर विध्वंसक सुरुवात हवे, विस्फोटक सुरुवात करावी लागेल. कारण सुरुवातीपासून जर का रन्स आल्या तर फलंदाजांचा खरं तर माइंड डिस्टर्ब जर का केलं तर चांगल्या टोटलकडे वाटचाल असेल. आता एकाला तर रिस्क घ्यावीच लागेल. 5 चेंडू रन्स आहेत तर फक्त 4. लास्ट बॉल प्रवीण पथारेचा. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरचा. षटक कंप्लीट. 4 धावांनी इथून सुरुवात करतोय मोरिया कलेक्शन 6161 भाऊचं दुकान पियुष 11 बिरदोले. प्रवीण पथारेने धावा दिल्यात पहिल्या ओव्हरमध्ये 4. विदाऊट लॉस आहे. एकही गडी त्यांनी गमावला नाही. कल्पेश कालेकर आणि विवेक हे सेट होतात. लेफ्टी बॅटर आहे ना विवेक, त्याच्या बॅटमधून मी कित्येक डेच्या स्पर्धामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स पाहिलेला आहे. तर त्या बिरदोल्याच्या मैदानावरती 50 देखील त्याने ठोकली होती. बिरदोले प्रीमियर लीग देखील त्याने गाजवली. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड देखील त्याने बिरदोले प्रीमियर लीग मध्ये जिंकला. पण ते मैदान वेगळं होतं, खेळाडू वेगळे होते. पण अंजप टीमच्या विरोधात कित्येकदा हे खेळाडू खेळलेले आहेत, जिंकलेले आहेत. त्यामुळे त्यांना या टीमच्या गोलंदाजीचा फलंदाजीचा अंदाज आहे. म्हणजे एकमेकांचे डावपेच माहीत आहेत. पण आजच्या मॅचमध्ये या परिस्थितीला कोणाचा डाव कोणत्या टीमवरती भारी ठरेल हे आपल्याला बघायचं. चला जास्त वेळ घेऊ नका. बरोबर 4 मिनिटात प्रवीण पथारेने षटक कंप्लीट केलं. खरं तर प्रवीण पथारे कित्येक स्पर्धा खेळतो, त्याला माहिती आहे की टाइम मॅनेजमेंट किती महत्त्वाची गोष्ट असते. ओव्हर टाईमवरती कंप्लीट करणं, मॅचचा रिदम टिकून ठेवणं, या सगळ्या गोष्टी अनुभवी खेळाडूंना जपायच्या असं. आणि म्हणूनच लाडका प्रेक्षक राजा अनुभवी संघांकडे बघतो. काय बघतो? खेळ तर बघायचा आहे पण टाइम मॅनेजमेंट बघायचं. आणि आदरणीय आम्ही पाहतोय सन्माननीय नाईक साहेबांचं देखील आगमन आणि त्याचबरोबर डॉक्टर अंजली मेहता मॅडम यांचं देखील आगमन होतं. मी विनंती करेल नाईक साहेबांना आणि त्याचबरोबर नाईक मॅडम उपस्थित होत आहेत. मॅडम आपले सहर्ष स्वागत. सहर्ष स्वागत. नाईक सर आणि नाईक मॅडम यांचं आगमन होत आहे. वॉर्म वेलकम मॅम. प्लीज कम अँड सीट अँड एन्जॉय द क्रिकेट. हे क्रिकेट आपल्याला एन्जॉय करायचं आहे. कारण एक ओव्हर 4 धावा. चला वेळ घेऊ नका, विनंती करतो टीम स्वर्गीय भास्कर 11 अंजप. चार धावांनी सुरुवात करतोय मोरिया कलेक्शन 6161 भाऊचं दुकान पियुष 11 बिरदोले. अनिल आला आणि पहिल्याच बॉलवरती ऑन साइडला मारुती माळी पुढे सरकले. बॉल निसटला. दुसऱ्या रनचा कॉल. डेंजर होऊ शकते ही धाव. धावले 2 धावा कंप्लीट. वा गुड रनिंग. यानंतर होणारी मॅच असं जे हनुमान नेवाळी आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल श्री स्वामी समर्थ हंबरपाडा
दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस साठी यायचं, ही गोष्ट लक्षात घ्या. 1 बॉल 6 धावा. अनिल मिनमिनेच्या विरोधात रिव्हर्स शॉट, खणखणीत असा सिक्सर मारलाय विवेक कालेकरने. या स्ट्रोक साठी हा खेळाडू ओळखला जातो. जसा वेगाने चेंडू आला तसा भिरकावला सीमा पार, सिक्सर. दुसऱ्या मॅच मध्ये जय हनुमान अजिंक्य बेलोसे यांचा नेवाळी हा संघ आहे आणि त्यांच्या विरोधात श्री स्वामी समर्थ हंबरपाडा भूषण शिंगे यांचा संघ खेळणार आहे. कॅप्टन ऑन टाइम आपण रिपोर्टिंग करा. विवेक कालेकर 50 ठोकणारा हाफ सेंचुरियन या संघाचा. मैदानाच्या आतमध्ये आता लय पकडतोय, इन फ्लो बॅटिंग साठी आलाय. आदरणीय नाईक सरांचं आगमन आणि त्यांची सुकन्या नाईक ताई देखील उपस्थित होतात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. जबरदस्त बॅटिंग इथून करतात. 12 रन स्कोर कार्ड वरती आलेले आहेत. काल देखील आपण कडक सूचना होत्या सर्व टीमला, आजही कडक सूचना आहेत. जर का एक कॅप्टन उपस्थित असेल दुसरा उपस्थित नसेल तर उपस्थित असणाऱ्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल, ही गोष्ट आपण लक्षात द्या. आणि जर का तुम्ही आणखी उशीर केला तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी देखील असेल. अनिलचा हा चेंडू अपील आणि बॅटर सेफ आहे. 3 बॉल 12 धावा. अनिल मिनमिने मॅच बॉल देखील आलाय बघा. 3 बॉल आणि 12 धावा. अनिल मिनमिने खरं तर या संघाचा हा अष्टपैलू आहे. कित्येकदा अनिल मिनमिने मध्ये भावेश पवारची झलक दिसते. अंजपकरांना बऱ्याचशा स्पर्धेमध्ये या खेळाडूने कधी आपल्या बॅटिंगने, कधी आपल्या बॉलिंगने, तर कधी फिल्डिंगने मॅचेस जिंकून दिलेले आहेत. आणि तो अनिल मिनमिने म्हणजे लेफ्टी बॅटरच्या विरोधात लेफ्टी बॉलर, हे कॉम्बिनेशन आता कसं असणार. आदरणीय सन्माननीय सरपंच, माजी सरपंच आदरणीय रामचंद्र मिनमिने साहेब यांचं आगमन होत आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आपण करूया. आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय गुरुनाथजी मिनमिने दादा यांचं देखील आगमन. गुरुनाथ दादा आपलं सहर्ष स्वागत. सन्माननीय सरपंच रामचंद्र मिनमिने साहेब खरं तर अंजप संघाचे हे खंदेश समर्थक आहेत. चांगला सपोर्ट याही व्यक्तींचा अंजप टीमसाठी राहिलेला आहे. खरं तर सावळे गावचे जावई देखील आहेत गुरुनाथ दादा. आदरणीय जावयांचं सहर्ष स्वागत. 1 रन इथून घेण्यात आली. 13 धावा. कल्पेश कालेकरला देखील दुसऱ्या बाजूने अटॅक चढवावा लागेल. स्वतः भावेश कालेकर, मोरिया कलेक्शन 61 भाऊचं दुकान. 3 षटकार लगातार आले तर षटकार हॅट्रिक साठी तब्बल 3000. बॉलर तयार अनिल मिनमिने. कल्पेशच्या बॅट मधून स्ट्रोक काढलाय, कव्हर मधून थोडासा चेंडू टर्न घेतोय. दुसऱ्या रनचा कॉल आहे. मारुतीचा थ्रो बरोबर नेम झाला स्ट्रायकर एनला. चेंडू पोहोचलाय तोपर्यंत 2 रन कंप्लीट. रन्स पोहोचल्यात 2 धावांनी 15. दुसरी ओव्हर बघता बघता अनिल मिनमिनेचे 5 चेंडू संपले. पियुष 11, मोरिया कलेक्शन 61 भाऊचं दुकान बिरदोले संघाचा स्कोर आहे 15. लास्ट बॉल कल्पेशचा फटका उंच हवेत गेला. स्वतः बॉलर अनिल मिनमिने डाऊन दी बॉल. पकडली जाईल का कॅच आणि इथून ड्रॉप. लास्ट मोमेंटला कॅच ड्रॉप केली. ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हर मध्ये धावा झाल्यात. पियुष 11, मोरिया कलेक्शन 61 बिरदोले टीमच्या 17 धावा. 2 ओव्हर टोटल येते 17. खरं तर या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये पहिल्यांदा नाईट टुर्नामेंट मध्ये एंट्री करणारा अंथ्रेडवरेडी बी हा संघ मात्र क्वालिफायची मॅच खेळला. तर कालच्या रात्रीमध्ये पहिल्यांदा या वर्षीय सीझन मध्ये नाईट टुर्नामेंट एंट्री घेतली तो जय डाबाया चोरावले हा संघ क्वालिफायची मॅच खेळला. म्हणजे सावळ्याचं मैदान हे नवीन नवीन संघांना विजयाचं स्वप्न आणि त्या स्वप्नपूर्तीपर्यंत नेणारं हे मैदान आहे. आणि खरं तर आज 2 नवीन टीम खरं तर या वर्षीच्या सीझन मध्ये ट्रॉफीच्या मानकरी ठरल्यात. एक आहे ती आंबोट आणि दुसरी आहे ती मात्र जय हनुमान भुतिवली. खरं तर हनुमंत मिनमिने यांचं देखील आगमन होतं. हनुमंत, मी विनंती करेल आपणही मंचावरती यावं. आपलं देखील सहर्ष स्वागत. 17 धावा 2 ओव्हर समाप्त झाल्यात. परत एकदा प्रवीण पथारेचा वापर केलाय. विकेट एकही नाहीये पण विवेक कालेकर, कल्पेश कालेकर यांनी पार्टनरशिप आतापर्यंत चांगली केली आहे. 17 धावा 2 ओव्हरमध्ये जमवलेल्या आहेत. पण या खेळपट्टीवरती 5 ओव्हरमध्ये किमान 60 धावा पाहिजेत. खरं तर काल जय हनुमान भुतिवळी हा संघ या स्पर्धेमध्ये खेळला. गणेश मोडक दादांचे चांगले मित्र प्रवीण पवार आणि गणेश दादांच्या शब्दा खातर मैत्री खातर या स्पर्धेमध्ये त्याने एंट्री घेतली आणि काल
टॉप 5 मध्ये पोहोचलाय आदरणीय नाईक साहेब. क्रिकेटचे प्रचंड चाहते आहेत. नाईक साहेबांनाही क्रिकेट फार आवडतं. नाईक ताई देखील उपस्थित झालेले आहेत. पहिला बॉल प्रवीण पतारेचा. या खेळाडूला खेळणं सावळ्याच्या मैदानावरती तेवढं सोपं नाहीये. पहिला डॉट विवेक कालेकर प्रयत्न करतोय, मोठ्या स्ट्रोक साठी जागा बनवतोय, कारण संघाचा स्कोर थोडा आता गती वाढवावीच लागणार आहे, कारण धावा 2 ओव्हर 1 बॉल मध्ये 17. विवेकच्या बॅटला ब्रश झाला, मागे चाला विकेट किपर अनिल. तोपर्यंत कल्पेशने रन कंप्लीट केली. 18 धावा एका सिंगलने 18. बऱ्याच मोठ्या प्रमाणात अंजप संघाचे पाठीराखे आलेले आणि गणेश मोडक दादा यांचे परम मित्र, नेहमी त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत चालणारे आदरणीय युवा सेनेचे विभाग प्रमुख आदरणीय नरेश मिनमिने दादा यांचं आगमन. नरेश दादा आपण मंचावरती या. बेंडू मिनमिने दादा आपलंही सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर बिरदोले संघासाठी आणि या स्पर्धेसाठी शिवसेना संपर्क प्रमुख पंचायत समिती विभागाचे आदरणीय दिनेश शेठ काळेकर यांच्याकडून शुभेच्छा आल्या. साहेब आपल्या शुभेच्छांचा स्वीकार. एक कट्टर शिवसैनिक म्हणून देखील दिनाजी कालेकर साहेबांची ओळख आहे. आणि या दरम्यान प्रवीण पथारे थोडा भारी ठरतोय. लगातार गोलंदाजाने फलंदाजांना मोठ्या स्ट्रोक पासून थांबवलंय. सोमनाथजी मोडक साहेबांचं देखील आगमन. सोमनाथ दादा आपणही मंचावरती यावं, सहर्ष स्वागत. कट केला गॅपमधून ढकलण्याचा प्रयत्न. वा गुड फिल्डिंग. वैभव होता त्या ठिकाणी, सिंगल वरतीच थांबवलाय. तिसऱ्या ओव्हर मध्ये प्रवीण पथारेने परत एकदा आपल्या गोलंदाजीने बाउंड्री थांबवल्यात. स्कोर तुम्ही बघू शकाल ऑनबोर्ड. नव फलकावरती धावा आहेत 19 आणि ज्यांची आपण वाट पाहत होतो. खरं तर हिंदीची मुलुक मैदानी तोफ डुडू म्हटलं की आवर्जून नाव येतं. प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य करणार आहे. बाबूशाह सर यांचं देखील आगमन. बाबूशाह सर आपलं सहर्ष स्वागत. सर खेळाडूंना विनंती आहे की आपण सहकार्य करा, अपील नक्की करा. पण अंपायरचा निर्णय इथून मात्र तटस्थ आहेत. अंपायर चंद्रकांतजी मिनमिन यांनी विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. आणि खरं तर ज्यांची प्रचंड चर्चा आज ते बाबूशाह सर यांचं आगमन या मंचावरती होतं. आणि त्याचबरोबर रुपेश मिनमिने दादा यांनाही विनंती करेल, रुपेश आपण असं नसतं वा. टीमची टोटल 19 आहे. 5 चेंडू संपलेत. लास्ट बॉल आहे प्रवीण पथारेचा. विकेट किपर अनिल. इन ऍक्शन होता पण व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. व्हाईट बॉल. 1 रन ऍड होईल. टीमची टोटल पुढे सरकली. रिव्ह्यू फिल्डिंग करणाऱ्या टीमचा व्हाईट बॉल इथून चेक केला जाईल. तिसऱ्या अंपायर टेक्निकल रूम मध्ये आपण या. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय तो टीम अंजपने. 19 धावा झालेले आहेत. 5 चेंडू टाकले. प्रवीण पथारेने धावा दिल्या फक्त 2. लास्ट बॉल वरती डिसिजन पेंडिंग आहे. अक्षय कालेकर दादा ही स्पर्धा पाहण्यासाठी बिरदोले टीमला सपोर्ट करण्यासाठी आवर्जून आलेले आहेत. त्याचबरोबर बोरिवली ग्रामपंचायतीचे माजी कार्यसम्राट सरपंच आदरणीय रामचंद्र मिनमिने साहेब आणि त्यांच्या समेत गुरुनाथ मिनमिने दादा आवर्जून या स्पर्धेला आणि अंजप संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. चांगली लढाई होईल. डिसिजन पेंडिंग आहे. तिसरे पंच या ठिकाणी बघता आणि इट्स व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचाचा निर्णय होतो. इट्स व्हाईट बॉल. 1 रन ऍड होईल. 20 रन्स आणि प्रवीणला आणखीन एक चेंडू टाकावा लागेल. 20 धावा आहेत. लास्ट बॉल प्रवीणला टाकावा लागला आणि विवेक कालेकर जो प्रयत्न करतो त्याच्या बॅटमधून आपण एक रिव्हर्स सिक्सर पाहिलाय. त्या विवेकला आता परत एकदा संघातला लीड करत असताना हिटिंग कॅपॅसिटी आहे त्याच्याकडे, आता ती दाखवावी लागेल. जी त्याची स्ट्रेंथ आहे ना, उंच आणि लांबच लांब षटकार मारण्यासाठी तो ओळखला, ते दाखवावे लागतील आता. लास्ट बॉल. तीन ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 3 ओव्हर मध्ये धावा झाल्यात त्या मात्र. पियुष 11, मोरिया कलेक्शन 61, बिरदोले टीमच्या धावा 20. ड्रिंक्स बॅक इथून होईल. मैदानाच्या आतमध्ये पाणी जाईल आणि आदरणीय नरेश मिनमिने दादा यांचं देखील आगमन. बरोबर खरं तर आपण टाइम नुसार चाललोय. 14 मिनिटामध्ये अंजप संघाने 3 ओव्हर टाकलेले आहेत. ड्रिंक्स बॅक 1 ते 2 मिनिटाचा असेल आणि त्यानंतर लगेच चौथ्या ओव्हरला सुरुवात होईल. चंद्रकांत मिनमिने दादा
बेंडू मिनमिने दादा हे खंदे समर्थक आहेत. कुठेही अंजपची मॅच असू द्या, म्हणजे उद्या दुबईला जरी मॅच असेल तरी हे दोघे पोहोचतील. 3 ओव्हर 20. गणेश दादा आपण या स्पर्धेच्या ठिकाणी पाहतोय नाईक साहेबांचं प्रचंड प्रेम क्रिकेटवरती आणि आपल्या निमंत्रणाकरता प्रत्येक स्पर्धेला मी पाहिलं नाईक साहेब आवर्जून येतातच. नाईक साहेब आता रायगड जिल्ह्यात आहे, पुणे जिल्ह्यातून पण जेव्हा नाईक साहेबांना आपण निमंत्रण देतो ना, त्यांचं कुठलंही कितीही महत्त्वाचं काम असेल तरी देखील त्या स्पर्धेला येतातच. त्याबद्दल मी नाईक साहेबांचं मनापासून स्वागत करतोय. आणि खरं तर दुर्वा इलेव्हन सावळे संघाचे मोठे फॅन आहेत नाईक साहेब. मी नाईक साहेबांना विचारेल नक्कीच. नाईक साहेब कसं वाटतं जेव्हा आपण सावळेच्या स्पर्धेमध्ये येतात, काय सांगाल? गणेशदादा मोडक यांचं हे आयोजन आहे, कसं वाटतंय हे क्रिकेट आणि या स्पर्धेबद्दल 2 शब्द नाईक साहेब. आयोजन का तो कुछ ऐसे डाउट नहीं है. ये जो इतना बड़े आयोजन करना भी इतना आसान काम भी नहीं है. और ये जितना मेहनत किया 8 दिन इनका सब छोड़ दिया. पता नहीं इनका परिवार है कि नहीं है क्या है, लेकिन क्रिकेट एक नंबर होना चाहिए. तो मैंने तो तीसरी बार आ रहा है शायद. तो बहुत बहुत मुबारक हो गणेश जी को. ऐसे करते रहे, यंगस्टर आएंगे और इनका टीम भी आएगा. थोड़ा इनको और जोर लगाना है. बहुत बहुत धन्यवाद. थँक्यू नाईक साहेब, आपल्या मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. 3 ओव्हर 20 होत्या. पहिला बॉल चौथ्या षटकाचा वाईट टाकलाय संभाजी पथारे सरांनी. 21 झाल्यात. 21. 3 ओव्हर करंट रन रेट येतो 7. आता 2 ओव्हरमध्ये कल्पेश आणि विवेक कालेकर. आता विकेट टिकून फायदा नाही, तर रन्स आता करावा लागतील. आता थांबून चालणार नाही, बेधडकपणे बॅटिंग करावी लागेल. पहिला बॉल, रन घ्यायची आहे, चान्स घ्यायची आणि इथून विकेटची संधी कॅप्चर केली आहे त्या अंजप टीमने. फलंदाज आउट. 21 ला लागलाय धक्का पहिला. जी पहिली ट्रिप असणार आहे नवीन वर्षाची, ती सोमनाथ मोडक दादांच्या वतीने असेल. दिलदार असते. खरं तर गोव्याला घेऊन चला, म्हणजे मला पण येता येईल. 3 ओव्हर 21 होत्या. रनआउटची विकेट आली. संभाजी पथारे सर बॉलिंग ट्रॅकवर. शरीरावर लागला जोरदार अपील. बॉल बॉल इथून परत एकदा चान्स बनली होती रनआउटची, पण रन कंप्लीट. दुर्वा इलेव्हन सावळे संघ. मी म्हटलं ना की नाईक साहेबांचं प्रेम हे नेहमी आपल्यावरती राहिलं. तर या आयोजनासाठी 5,000 रुपयांचा कॅश प्राइज आला. एकदा टाळ होऊन जाऊ द्या नाईक साहेबांसाठी. थँक्यू थँक्यू सो मच नाईक साहेब. खरं तर तुमची अशीच साथ आम्हाला असू द्या. आणि या दरम्यान आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर मधून काढलाय चेंडू. चालला सीमा पार. कडक शॉट राहुल कालेकरचा. धावा हव्या होत्या या मोमेंटला. विकेट टिकवण्यापेक्षा सिंगल डबल. आता त्या सिंगल डबलने काही होणार नाही हे ओळखलं राहुलने आणि मैदानाच्या आतमध्ये जणू काही सेट होऊन गेलाय. मैदानाच्या आतमध्ये त्याने ठरवलं की प्रत्येक बॉल सीमा पार, ही स्ट्रॅटेजी त्याने ठेवली आणि कॅप्टनने तशा सूचना दिल्यात. आता आपण किती काळ शांत राहणार. स्वर्गीय भास्करीला अंजप संघाला देखील आपल्या बॅटिंगच्या झळा थोडा सोसाव्या लागतील का? संभाजी पथारे सर गेम प्लॅन बदलावा लागेल. चौकार मारला राहुल कालेकरने आणि तो राहुल आता परत एकदा बेधडकपणे स्ट्रायकर रेनला उभा आहे. बॉलिंग ट्रॅकवरती संभाजी पथारे सर आणि या स्पर्धेचे आयोजक विलाजी मोडक साहेबांचं आगमन. एव्हरग्रीन पर्सनॅलिटी, नेहमी ज्यांचा चेहरा इथून जरी पाठ झाली तरी चेहरा नेहमी त्यांचा फ्रेश असतो, अशी फ्रेश पर्सनॅलिटी विलाजी मोडक साहेबांचं स्वागत. खरं तर गणेशदादांच्या या स्पर्धेसाठी ना बराच मोठ्या प्रमाणात पारितोषिक आलेले आहेत. त्या दिवशी आपण पाहिलं उद्घाटनाला डॉक्टर राजेशजी मेहता आणि डॉक्टर अंजली मेहता मॅडम आल्या होत्या. वाह वाह, फटका चांगला आहे.
खेळाडू धावतोय, अडवेल का चेंडू, चाललाय बाउंड्री पार, बॅटिंग करतोय बिरदोले, धमाका आहे राहुल कालेकरचा, आणखीन खेचला तो चौकार. आणि या दरम्यान आपण पाहतो की पहिल्या दिवशी डॉक्टर राजाजी मेहता आणि डॉक्टर अंजली मेहता यांच्या वतीने देखील या आयोजनासाठी केतन दादा 11,000 रुपये या आयोजनासाठी आले. एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या डॉक्टर राजाजी मेहता आणि अंजली मेहता मॅडम यांच्यासाठी. 11,000. खरं तर क्रिकेटचे हे खरं तर निस्सीम चाहते आहेत. आणि गणेशदादांची स्पर्धा म्हटली, विलास मोडक साहेबांची स्पर्धा म्हटली तर कॅश प्राईज तर येणारच. वा, खोदून काढलाय चेंडू, ऑन साईडला मारलाय, पहिली सिंगल वेगाने कंप्लीट, रनिंग राखली विकेटच्या दरम्यान. घडेल काय, मागे आला विवेक. 1 रन मिळाली. टीमची टोटल 3 ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं की धावा फार कमी होत्या, 21 होत्या. चौथ्या ओव्हरमध्ये आल्या धावा 10, 4 ओव्हरमध्ये धावा आहेत 31. 31 धावा आहेत. पुढील होणाऱ्या दोन्ही टीमला मी इन्व्हाइट करतोय. अजिंक्य बेलोसे यांचा जय हनुमान नेवाळी आणि त्यांच्या विरोधात श्री स्वामी समर्थ हंबरपाडा, या दोन्ही टीमचे कर्णधार. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. जर का आपण इनिंग ब्रेकमध्ये आला नाहीत, एक कॅप्टन उपस्थित असेल तर दुसरा कॅप्टन नसेल तर त्या कॅप्टनला टॉस विन दिला, आणखी उशीर केला तर 2 धावांची पेनल्टी पण असेल. कारण आणि जर खूपच उशीर झाला तर मग मात्र सामना 5 ऐवजी 4 ओव्हरचा राहील किंवा पेनल्टीमध्ये वाढ होईल, बऱ्याचशा शक्यता आहेत. त्यामुळे श्री स्वामी समर्थ हंबरपाडा आपण रिपोर्टिंग करा. आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधात अजिंक्य बेलोसे यांचा जय हनुमान नेवाळी. आणि जी लिस्ट आपण आयोजकांकडे दिलेली आहे तेच खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरवायचे. 4 ओव्हर 31 धावा. आधी खरं तर बॅटिंग करण रणरे थोडा स्लो केला आणि आता 31 वरून लास्ट ओव्हरमध्ये जबाबदारी आहे ती मात्र 50शी पार नेण्याची. मोरिया कलेक्शन 61 स्वतः भावेश कालेकर यांच्या वतीने षटकार हॅट्रिकसाठी 3,000. मारुती माळी याला लास्ट ओव्हरमध्ये पहिला बॉल हवे ते चेंडू, कव्हरचा खेळाडू मागे गेला, सुभाष राठाडे दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये प्रयत्न, वाह अप्रतिम, कॅच व्हायला हवी होती, हाताला स्पर्श झाला चेंडू. 2 धावा मिळाल्या. राहुल कालेकर, बॅटची डिमांड आहे, असतील तेवढा बॅट घेऊन जा मैदानाच्या आत. स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाचा कित्येक वर्षापासून आपण पाहतोय हुकुमाचा एक्का मलून आणि विकेट टेकिंग बॉलर जो राहिले 40+ चे खेळाडू आहेत. वय जरी 40+ असेल तरी एनर्जी तेवढीच आहे. अजूनही मारुती माळी अंजपकरांसाठी नेहमी संकट मोचक राहिलेलं आहे आणि लास्ट ओव्हरमध्ये आता बॉलिंग करतोय. दुसरा बॉल ऑन साईडला खेळलाय, परत एकदा एक पहिली सिंगल कंप्लीट. प्रवीण कडे चेंडू एका हाताने पकडलाय, 2 धावा परत एकदा कंप्लीट केल्यात. बॅकअप आहे सुभाष राठाडेचा, 2 धावा बॅक टू बॅक दुहेरीने स्कोर पोहोचलाय 35. अजून 4 बॉल आहेत. किमान हा स्कोर 45+ हवा आहे. राहुल कालेकर आला, धावांना त्याने गती दिली, आता फिनिश करायचं. शेवटचे 4 बॉल मारुती माळीला. 4 बॉलमध्ये किमान 2-3 तरी आसमानी फटके हवेत. बॅटला लागला, मागे चालला चेंडू, भरधाव वेगाने सीमा पार. राहुल कालेकर लक फॅक्टर ऑन, मिळेल बाउंड्री. धावा 39. बॅटची कडा आणि अनिल उडीने पकडली आहे कॅच. फलंदाज आउट. 4 बॉल 39. खरं तर नाईक साहेबांची सुकन्या नाईक ताई उपस्थित आहेत. आपण नक्कीच इनिंग ब्रेक झाली की गणेशदादा आपण नाईक मॅडमचा सन्मान करू. वॉर्म वेलकम नाईक मॅडम. आणि खरं तर नाईक ताईंना आपण नक्की विचारूया, कारण क्रिकेट त्यांनी इंटरनॅशनल क्रिकेट पाहिले आणि आता वुमेन क्रिकेट देखील मागे नाहीये. भारतीय संघाने 2025 मध्ये विश्वचषक जिंकलाय. कॅप्टन हरमनप्रीत कौर यांनी सांगितलं की रेल्वेमध्ये जर डब्यावरती आमचा फोटो येत असेल तरी आमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट. इट्स अ ग्रेट प्लेजर फॉर वुमेन इंडियन क्रिकेट टीम. आणि आपण नाईक ताईंना नक्की विचारूया. पण सध्या 2 बॉल आहेत, धावा येतात 39. मारुती माळी मैदानाच्या आतमध्ये. 5वा बॉल मारुती माळीचा. कदाचित हा चेंडू यष्टांवरतून निघाला आणि इथून एकच बॉल आता बाकी आहे. 39. 39 झालेत, 1 बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल, फर्स्ट इनिंग समाप्तीकडे.
बाटला लागलाय चेंडू. दुसऱ्या रनसाठी संधी दिली अंजप टीमने आणि 2 धावा इथून पूर्ण केल्यात. पियुष 11 मोरिया कलेक्शन 61 बिरदोलेने धावा केल्यात 41. 42 धावांचा टार्गेट आलं स्वर्गीय भास्कर अंजपला. आणि चला मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करतोय, श्री स्वामी समर्थ अंबरपाडा आणि त्यांच्या विरोधात अजिंक्य बेलोसे यांचा जय हनुमान नेवाली. तत्पूर्वी गणेश दादा आपण नाईक ताईंचा सन्मान या ठिकाणी करू. तर मी विनंती करेल अक्षय कालेकर दादांना. अक्षय दादा आपला देखील सन्मान या ठिकाणी आम्ही आयोजकांच्या वतीने करतोय. अक्षय कालेकर यांना रिक्वेस्ट करेल आपण यावं. आणि मी गणेश मोडक दादांना विनंती करतोय की आपण अक्षय कालेकर दादा यांचा सन्मान या ठिकाणी करावा. अक्षय दादा या आपण सन्मानाने आम्ही आपल्याला या ठिकाणी आमंत्रित करतो. 42चा टार्गेट आहे. श्री स्वामी समर्थ अंबरपाडाचे कॅप्टन आला भूषण शिंगे. अजिंक्य बेलोसे जय हनुमान नेवाळीचा कर्णधार. आपण टॉससाठी या. तत्पूर्वी अक्षय कालेकर दादा यांचा आपण इथे सन्मान करतोय. गणेश मोडक दादा या स्पर्धेचे आयोजक, ग्रुप ग्रामपंचायत हेदोळीचे विद्यमान सदस्य, धडाडीचं हे नेतृत्व आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण अक्षय कालेकर यांचा सन्मान करतोय. व्हेरी गुड पर्सनॅलिटी अक्षय कालेकर, फिट अँड फाईट. अक्षय कालेकर यांचं सहर्ष स्वागत. त्यानंतर मी विनंती करेल नाईक ताईंना की आपण या ठिकाणी यावं. आपलं देखील स्वागत या ठिकाणी आम्ही करतोय. आमदार ट्रॉफी 2026 MLA ट्रॉफी 2026 मध्ये आपण नाईक ताईंचं स्वागत करतोय. वॉर्म वेलकम अँड इट्स ग्रेट प्लेजर फॉर अस. आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की आपण आवर्जून या स्पर्धेमध्ये आलात. थँक्यू सो मच. खरं तर आम्ही आपले आभार मानायला पाहिजे की आपण बिझी शेड्यूलमधून खरं तर आपला एक प्रेसियस टाईम आम्हाला दिलात. आणि इथून आपण 42चं टार्गेट आहे. नाईक ताईंचा आपण सन्मान करतोय. आणि मी आता ताईंना नक्की विचारेल की कसं वाटतं इंडियन वुमेन क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला. विश्वामध्ये खरं तर आपल्या भारतीय मुली देखील कमी नाही आहेत. आणि तो विश्वचषक जिंकल्यानंतर आता जी एक वेगळी एनर्जी सर्व महिला क्रिकेटरमध्ये आलेले, तर त्या क्रिकेटबद्दल आपण आधी बोला. नाही त्यानंतर या स्पर्धेचं आयोजन कसं वाटतंय? अगोदर मी इंडियन वुमेन्स क्रिकेट टीमबद्दल मी बोलेल. वुमेन क्रिकेट टीमने पूर्ण इंडियाला प्राऊड केलं आहे. आणि जे मुलीला कॉन्फिडन्स नाही आहे की त्यांना प्रोत्साहन नाही मिळत आहे हे खेळासाठी, बरंच घरात ते पुश मिळणार आता की ते मुली जर करू शकत तर जगात सगळे मुली असं करू शकत. आणि इकडचं प्रयोजनसाठी मी आली प्रथम वेळी आहे. पण दरवर्ष मी गणेश दादा करून सुनते की काय करत होते काय नाही, कसं कोणता टीम जिंकला काय नाही, ते अपडेट माझ्याकडे पूर्ण असते. तर मी पूर्ण टीम, जे बॅक एंड टीम, फ्रंट एंड टीम अँड ऑल द प्लेयर्स, सगळं लोक जो खेळत आहे त्यांना खूपच अभिनंदन करते इतकं चांगलं आयोजन करण्यासाठी आणि इतकं डेडिकेशनने खेळायलासाठी. ओके, थँक्यू. एकदाच एक जोरदार टाळ होऊन जाऊ द्या. नाईक ताई खरं तर खूप छान बोलल्या. मी म्हणाल की मी एवढं एक्सपेक्ट केलं नव्हतं की मॅडम किती क्रिकेटबद्दल छान बोलू शकतात. आणि तुम्ही या स्पर्धेच्या अपडेट घेत असा ही आमच्यासाठी आणखीनच आनंदाची गोष्ट आहे. थँक्यू सो मच. आणि मी अजिंक्य बेलोसे नेवाली टीमचा कर्णधार. टॉससाठी या जर का चेंडू पडला तर श्री स्वामी समर्थ अंबरपाडा टीमला टॉस विन दिला जाईल, ही गोष्ट लक्षात घ्या. खरं तर गणेश दादा आपली स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी आणखी आर्थिक सहकार्य आलेलं आहे. नेहमी आपल्यावरती निस्सीम प्रेम करणारे, प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणारे आपले लाडके काका आणि माजी सरपंच रामचंद्र मिनमिने साहेब यांच्या वतीने, उपतालुका प्रमुख शिवसेनेचे यांच्या वतीने 5,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य आला. एकदा जोरदार टाळून होऊन जाऊ द्या आपल्या लाडक्या काकांसाठी. काका थँक्यू सो मच. उपतालुका प्रमुख शिवसेना, सगळ्यांचे लाडके काका म्हणजे रामचंद्र मिनमिने काका. चला कॅप्टन इथे आलेलं मी नाईक ताईंना विनंती केलं पुढील मॅचचा टॉस आपल्या शुभ हस्ते इथून करणार आहोत. चला भूषण या टॉससाठी. मॅच सुरू झालेलं आहे पण दोन्ही कॅप्टनला आपण टॉस करून घेऊ.
42चं टार्गेट. पहिला बॉल पाठवलाय संभाजी पतारे सरांनी सीमा पार चौकार. इट्स टॉस टाइम. हु विल विन द टॉस? टॉस का बॉस कोण होईल? अजिंक्य कोण कॉल करेल? भूषण. येस. हेड इज द कॉल. हेड इज द कॉल आणि टॉस जिंकलाय श्री स्वामी समर्थ अंबरपणे. भूषण डिसिजन काय असेल? बॅटिंग करू आम्ही फर्स्ट. येस. भूषण बॅटिंग करणं. मॅच सुरू झालं. जास्त वेळ घेणार नाही. अजिंक्य नेवाली आपल्याला फिल्डिंग करायचंय. संभाजी पथारे सरांच्या बॅटमधून चाललाय चेंडू बाउंड्री पार. सेकंड इनिंगला सुरुवात झाली. कमबॉक्स मध्ये करूया आपण स्वागत. सेकंड इनिंग मध्ये आवाज ऐकूया योगेशजी ढोळे सरांचं. चलिए बात करेंगे यहाँ पर से अजय. मैं बाबू शाह सर निश्चित रूप से जुड़ता हुआ समय नहीं लेने का भाई. योगेश सर तो देखिए घर के हमारे मेहमान यहाँ पर से क्या बात है. देखिए लगातार देखिए यहाँ पर से रनों के देखिए बड़ा हिट का यहाँ पर से शुरुआत 42 का टारगेट है और यहाँ पर देखिए आता हुआ 4 रन से डीजे हमारे साथ देखिए साल जुड़े हैं. लगातार देखिए 3 चौका आता हुआ. खास सम्मान देखिए चलता हुआ पर से अजय डायरी सर देखिए हम देख सकते हैं हमारे साथी कॉमेंटेटर सर थोडं थांबवतोय. पतारे सरांच्या या 3 सलग चौकारांसाठी दोन चौकारांसाठी आदरणीय विलासजी मोडक साहेब या स्पर्धेचे आयोजक माजी सरपंच यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. तीन लगातार मारलेत पण 2 त्यांना आवडलेत. खतरनाक बॅटिंग संभाजी पथारे यांच्या बॅटमधून. अडवलाय बॉल. ओव्हर टू बाबूशाह सर. चलिए बहुत बढ़िया देखिए बल्लेबाजी पर से संभाजी पथारे देखिए लगातार 3 चौके के बाद देखिए यहाँ पर से और एक डबल रन आता हुआ. टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 14 रन से. जहाँ पर टारगेट की बात करेंगे 42 के टारगेट है. हाँ पीयूष 11 देखिए बात करेंगे यहाँ पर से बिरदुल टीम ने देखिए बात करेंगे यहाँ पर से स्वर्गीय भास्कर 11 से अंजम टीम के लिए देखिए बात करेंगे 42 रनों के टारगेट रखे हैं. और लाजवाब देखिए यहाँ पर से हमारे नरेश दादा मिनमिने देखिए अंजम टीम कहा जाए तो और हमारे आयोजनकर्ताओं के साथ देखिए बहुत अच्छे साथ इनकी दोस्ती रिश्ता जिक्र करेंगे यहाँ पर. लेकिन सबसे पहले देखिए टारगेट को थोड़ा बचाना यहाँ पर से कठिन होता हुआ. योगेश ढोले से देखिए बात करेंगे और एक आवाज़ है बहुत बढ़िया देखिए 2 कमेंटेटर्स और उनके साथ है कटी से लाइव में देखिए चुना हूँ. और रनों की बात करेंगे. रन देखिए जाकर पहुँच गए हैं 15 रन से. कितना 100 बात की एक बात है हर टीम चाहती है मिल जाए एक अच्छी शुरुआत है और यहाँ पर देखिए बहुत बढ़िया शुरुआत मिलता हुआ. गेंदबाज तैयार शतुसार है और फिर से एक बार देखिए खींचा भाई. ऊंचाई भी ली और लंबाई भी लेकर जाता हुआ. AK-47 रन. मिनमिने साहेब थँक्यू सो मच साहेब. आणि भाऊ मिनमिने साहेबांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. प्रवीणने जो सिक्सर मारलाय त्या सिक्सरसाठी रामचंद्र मिनमिने साहेब उपतालुका प्रमुख शिवसेनेचे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश. भाऊ मिनमिने साहेब आपण या आपलं सरचे स्वागत. आणि आवाज ऐकणार आहोत. मी खरं तर खूप घाबरतो. मला बुलेटचा आवाज टीव्हीवर जरी मूवी बघितला तरी मला भीती वाटते. आणि बाबूशाह सर आले डुडू 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 खूप घाबरलो सर. म्हणजे ऐकूया आवाज बाबूशाह सरांचा. अजय से डर के आगे हमेशा जीत रहती है. और जहाँ पर देखिए बड़ा यहाँ पर टोटल तो सेट नहीं किया गया था लेकिन पहला ओवर में देखिए 21 रन आता हुआ यहाँ पर निराश बनेगा भाई. यहाँ पर कितना 100 बात की एक बात हर टीम चाहती है मिल जाएगा अच्छी शुरुआत है. अगर अच्छी शुरुआत मिली है तो यहाँ पर बल्लेबाज को अच्छा शुरुआत मिल चुका है. और क्या बल्लेबाजी देखिए संभाजी पथारे देखिए लाजवाब एक्सीलेंट बल्लेबाज. और उनके साथ देखिए प्रवीण पथारे को जैसे देखिए पर स्ट्राइक मिला और उन्होंने भी छक्का लगाते हुए इस बार भी देखिए हल्का सा लेन छोड़ा था और लेग स्टंप को छोड़ता अंपायर का इशारा था वाइट के जब देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ. हमारे भानुदास भगतुले साहब देखिए बात करेंगे जो मुख्य आयोजक देखिए दुर्बेलेबन से क्रिकेट संघ देखिए सावले आयोजित आमदार चषक 2026 बड़ा खूबसूरत मंजर देखिए यहाँ पर से. और पूरी मैनेजमेंट कमेटी पूरे आयोजनकर्ताओं की जिक्र करूँगा. और जैसे इस वक्त देखिए उपस्थित मेहमान सभी का वेलकम स्वागत है. आलेला सर्व पाहुण्याचे मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक जेवढे पण त्यांना पण मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या रात्रीचा पहिला मॅच आहे
और इस बार देखिए हल्के हाथों से खेला कवर के ऊपर से यहाँ पर आउटफील्ड काफी तेज है भाई यहाँ पर। और जब तक गेंद को रोका जाता तब तक बल्लेबाजों ने देखिए 2 कंप्लीट किए, अब तीसरा रन भी कंप्लीट होता हुआ। क्या बढ़िया रनिंग बिटवीन ने देखिए यहाँ पर लगाते हुए। कहती ना हर किसी का देखिए किस्मत अच्छा नहीं होता है, कुछ लोग मेहनत करके अपना किस्मत को अच्छा बनाते हैं। आणि या दरम्यान आपण पाहतो ज्यांची आम्ही 3 रात्र वाट पाहत होतो, दिल दोस्ती दुनियादारीतील गणेशदादा मोडक, विलाजी मोडक साहेबांचे आणखीन एक जिगरी दोस्त आरटीओ साहेब म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या हरिचंद्र जाधव साहेबांचं आगमन. जाधव साहेब विनंती करतोय की आपण देखील मंचावरती येऊन आसन सभा आमदार ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत. ओव्हर टू बाबूशाह सर. चलिए और एक देखिए अच्छा गेंद ऊंचाई तो ली है और देखिए लंबाई की वर्ष कमी पड़ी और पहला सफलता देखिए हाथ लगता है वर्ष देर से आया है लेकिन देखते कितना दुरुस्त आता हुआ. बिग विकेट्स. और कहीं ना कहीं पर पहला सफलता हाथ लगा. इंतजार था बड़ी लंबी समय से. कहते ना पढ़ना भी तुझे है, लड़ना भी तुझे. टीम का स्कोर 25 है. ये लड़ाई खुद से समझना भी तुझे. और जहां पर पहली सफलता की तलाश थी, पहला सफलता हाथ लगता हुआ. भले ही मंजिल दूर है लेकिन पहुंचना जरूर है. तैयार गेंदबाज है. और इसके बाद एक स्क्वायर कट जवाबी हमला देखिए यहाँ पर रोटी पर घी नाम के साथ जी लीजिए और एक बाउंड्री. प्रचंड गर्दी प्रेक्षकांच्या आणि त्यावर पाहुण्यांचं आगमन. आमदार साहेबांचे कट्टर समर्थक म्हणून ज्यांची ओळख आहे, एक युवा चेहरा जयेशजी मोहिते यांचं देखील आगमन होत आहे. जयेशजी मोहिते यांनाही विनंती करतो आपण मुख्य मंचावरती येऊन आसनस्थ व्हा. चलिए तैयार से. ओ ये देखिए अच्छा गेंद है. कहते ना जैसे बगीचे में रोज पानी देने से फूल खिलते हैं, वैसे ही मेहनत करने से जिंदगी में सफलता खिलते हैं. मेहनत करना पड़ेगा भाई यहाँ पर. 20 गेंद देखिए 13 की जरूरत है. आसान नहीं है लेकिन बचाना है तो मेहनत करना पड़ेगा. सफलता मेहनत की दीवानी है, किसी की सूरत की नहीं. और वो मेहनत रखना पड़ेगा यहाँ पर. तैयार देखिए गेंदबाज है. और ये चलिए अच्छा गेंद. और जब तक देखिए गेंद को रोका जाता तब तक देखिए और एक रन आता हुआ पर लेग बाई से रन आता हुआ. लेग बाई का रन है, थोड़ा दर्द देकर जाएगा. अभी भी देखिए जीत की बात करेंगे. 12 रनों की जरूरत है और आने वाले देखिए काफी सारा 19 गेंद बची है. आखिरी देखिए सुपर का अंतिम गेंद. मुकाबला देखिए थोड़ा सा एक तरफा बना जिसके कारण से संभाजी देखिए पदारे की बल्लेबाजी, लाजवाब बल्लेबाजी. 3 चौके लगाए लगातार से और अभी भी देखिए अच्छी बल्लेबाजी करते हुए. और प्रवीण पदारे का विकेट गिरने के बाद जीवन मिनमिने देखिए बात करेंगे. अच्छी बल्लेबाजी. कहती ना कौन कहता है भाई यहाँ पर सिग्नेचर और फ्यूचर बदलता नहीं है. उंगली में चोट लगने से सिग्नेचर बदलता है, दिल में चोट लगने से फ्यूचर बदलता है. और यहाँ पर देखिए सफलता तो हाथ लगी है लेकिन उसके बाद मंजिल देखिए काफी करीब है. रुकना होगा भाई यहाँ पर कम से कम एक ओवर देखिए अच्छा डालना होगा. मैडन ओवर है, कम से कम निकालना होगा. काम तो आसान नहीं है लेकिन नामुमकिन भी नहीं है. हल्की हाथों से खेला है लेकिन इस गैप पे गिरा भाई यहाँ पर जहाँ कोई फील्डर नहीं था. भाई कहती ना गन्ने में जहाँ गांठ नहीं होता है ना वहाँ पे रस नहीं होता है. देखेंगे यहाँ पर क्या छोटा रन कितना बना उसके बाद जिक्र करता हूँ. यहाँ पर 31 बना है. जीत की बात करेंगे तो अभी यहाँ से 18 गेंद देखिए 11 की जरूरत है. हल्का सा मौका था, कैच था भाई लेकिन फील्डर से दूर था. कहा जाता है ना गन्ने में जहाँ गांठ होता है वहाँ पे रस नहीं होता है और जहाँ पे रस होता है वहाँ पे गांठ नहीं होता है. और कैच जहाँ गिरा जहाँ फील्डर नहीं था और जहाँ फील्डर था वहाँ तक कैच नहीं पहुँचा. इसलिए कहते हैं ना किस्मत का इंतजार करने से बेहतर है
ये खोज में रहिए कि मेहनत हमारी पास है और 18 पर 11 ये बचाना बहुत कठिन है। आपने 42 के टारगेट रखी और पहला ओवर में देखिए जो बल्लेबाजी हुई ना 21 रनों का ओवर है। कहते ना छोटा सा टारगेट को बचाना हमेशा सांप के मुंह से मेंढक को बचाना। 42 के टारगेट रखे थे और पहला ओवर में यहाँ पर संभाजी पथारे देखिए मैच को खोल दिए थे। हमारे लाडले आयोजक देखिए हम देख सकते हैं इस वक्त है VIP डाइस में देखिए हमारे अतिथि मान्यवर के साथ है। वेलकम स्वागत है। भानुदास बागा धुले साहब देखिए बात करेंगे यहाँ पर पात्रा जिला परिषद देखिए बात करेंगे वार्ड्स प्रमुख और उनके साथ देखिए हमारे गणेश काशीनाथ मोडक साहब देखिए बात करेंगे माजी सदस्य ग्रुप ग्राम पंचायत सदस्य देखिए बात करेंगे सावले अदोली और इसके साथ साथ देखिए बात करेंगे पर विकास मधुकर्ष मोडक साहब देखिए बात करेंगे युवा सेना उप तालुका देखिए अधिकारी और इसके साथ साथ देखिए पूरी मैनेजमेंट से पूरी दुर्गा 11 से क्रिकेट संघ बिलास मोरे साहब देखिए सभी का देखिए आभार मानना चाहेंगे। और देखिए आज टीम देखिए मैदान पर बल्लेबाजी कर रही है। नरेश पिनिमने सर देखिए बात करेंगे इस टूर्नामेंट के साथ देखिए बहुत अच्छी दोस्ती याराना भूमिका और उनकी घर की टीम मैदान पर खेल रही है। नरेश दादा वेलकम स्वागत है। और ये चलिए खींच दिया भाई ऊंचाई भी ली और देखिए लंबाई भी लेकर जाता भाई यहाँ पर कड़क 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 बेधड़क सिक्सर। राज हम करेंगे छक्का लगाया लेकिन उसके बाद देखिए यहाँ पर ऑन साइड पर खेलते हुए 1 रन लेंगे दूसरे के लिए भागते हुए। नहीं ये भी अच्छा सोच है। कहती है ना बल से ज्यादा कभी कभी बुद्धि का इस्तेमाल करो। बल आपको लड़ना सिखाता है और बुद्धि आपको जीतना सिखाता है। और यहाँ पर समझदारी से काम लेते हुए छक्के के साथ डबल आया 8 रन तक पहुंचे जिससे केवल 3 रन की दूर है। यहाँ पर 3 रन दूर है देखिए जिससे कहती ना हर किसी के जिंदगी में मुश्किल आती है। फर्क बस इतना होता है कोई हार मान लेता है और कोई आखिरी दम तक कोशिश जारी रखता है। लेकिन यहाँ पर इतना गेंद है देखिए 16 पर 3 बचाना इतना आसान नहीं है। चलिए अगला मैच थोड़ा सा तैयार रहिए। ग्राउंड देखिए बात करेंगे थोड़ी सी दर्शकों की तादाद कम है। कारण एक ही है कि पहले लोग थे दीवाने अब लगे हैं कमाने। नौकरी जॉब बिजनेस ये सारी चीज़ों को लेकर चलना पड़ता है। उसके बाद देखिए हल्दी रस्म साकर पड़ा ये सारी चीज़ें 2 रन देखिए कंप्लीट करते हुए तालियां देखिए बजती हुई टीम जीत के करीब पहुंच रहे हैं। अच्छा मुकाबला देखिए यहाँ पर और क्या बल्लेबाजी हुई। पहली गेंदबाजी देखिए लाजवाब रही यहाँ पर कमाल की गेंदबाजी देखिए। तीसरा ओवर प्रवीण पतार ने देखिए गेंदबाजी भी अच्छी की बल्लेबाजी में। और संभाजी पतार देखिए बात करेंगे उनकी भी लाजवाब देखिए 11 रन से लेकिन जो उन्होंने शुरुआत दी वो काबिल तारीफ है। 10 गेंदों पर देखिए 29 रनों का इनिंग्स और मुकाबला देखिए पर समाप्त होता हुआ। कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे पर स्वर्गीय भास्कर 11 देखिए जब टीम में नरेश दादा पर टीम देखिए और हार लॉक यहाँ पर कोई बात नहीं हार जीत होती रहती है विरुद्ध टीम में। लेकिन बहुत कुछ चीजें सीख कर लेकर जाना पड़ता है। लेकिन मैच के मैन ऑफ द मैच चलेंगे मैच के मैन ऑफ द मैच की तरफ। कहती ना मेहनत से किस्मत का जंजीर पिघल जाता है हौसला बुलंद हो तो भाई तकदीर बदल जाता है। और मैदान